संतोष कुमार जी, आप नागपुर लोकसभा के लिए उम्मीदवारी दायर की हुई है। ऐसी कौन सी मुख्य धारा में आने के लिए या ऐसा कौन सा उद्देश्य लेकर आप ये नागपुर के लोकसभा से चुनकर जाना चाहते हैं? नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष रामकृष्ण लांजेवार नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून निवडणूक लढवित आहे। मला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ह्या राष्ट्रीय पक्षाच्या वतीने तिकीट मिळालेली आहे आणि मी या पक्षाचा राज्याचा सचिवसुद्धा आहे आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रातून नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून निवडणूक लढवित आहे। कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा तुम्हाला यावेळी लाभलेला आहे? माझ्या या उमेदवारीला महाराष्ट्र स्टेट सर्टिफाईड ऑडिटर्स युनियन, नागपूर गुमास्ता मंडळ, कोसे कलार समाज विचार मंच नागपूर, महाराष्ट्र कलार व कलार संघटना, त्याचप्रमाणे अखिल भारतीय जायसवाल महासभा अशा विविध संघटनांचा मला या निवडणुकीमध्ये पाठिंबा भरघोसपणे मिळत आहे। तुम्ही तुमच्या घोषणापत्रामध्ये मुख्य घोषणा केलेली आहे वेगळ्या विदर्भ राज्याची, परंतु सत्ताधारी नेहमी सांगत आलेला आहे की विदर्भाचा सर्वांगीण विकास झालेला आहे, त्याच्यामुळे विदर्भाची आता गरजच नाही आहे। तुम्ही कसं म्हणताय विदर्भ वेगळा पाहिजे? महाराष्ट्र राज्यामधील हा जो विदर्भ प्रांत आहे हा पूर्वाश्रमीचा विदर्भ स्वतः एक वेगळा प्रांत होता। यामध्ये मध्य प्रदेशचा, छत्तीसगडचा आणि महाराष्ट्राचा काही भाग होता। वेगळ्या विदर्भाची मागणी ही फार जुनी मागणी आहे आणि आजपर्यंत विविध पक्षांनी या विदर्भाच्या मागणीसाठी आणि वेगळा विदर्भ आपण मिळवून घेऊ, वेगळं विदर्भ देऊ या सबबीखाली अनेक पक्षांनी राजकारण करीत विदर्भाला थोपवून ठेवलं आणि त्यामुळे विदर्भाचा विकास हा थांबलेला आहे। विदर्भ हा एक स्वतः स्वयंपूर्ण अशा पद्धतीचा क्षेत्र आहे। यामध्ये खरीच मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे, वनराईने नटलेले हा विदर्भ प्रदेश आहे। नागपूर ही राज्याची उपराजधानी असून नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर जो की एका वेगळ्या राज्यासाठी आवश्यक आहे अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असा हा विदर्भ आहे आणि विदर्भाचा बॅकलॉग हा सुद्धा फार मोठा आहे। अनेक मागील विविध समित्या त्या ठिकाणी राज्याने नेमलेल्या आहेत आणि विविध आयोगांनी सुद्धा वेगळ्या विदर्भाचं त्या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी निवेदन सुद्धा किंवा अभ्यासपूर्ण अहवाल सुद्धा शासनाला दिलेला आहे। परंतु राजकीय लोकांच्या स्वार्थापोटी आणि त्यांनी वैयक्तिक स्वार्थाचा नुसता केवळ विचार करता वेगळ्या विदर्भाचे राज्य दिलेलं नाही आहे, त्यामुळे विदर्भाचा विकास हा फार होऊ शकलेला नाही आहे। परंतु खऱ्या अर्थाने वेगळा विदर्भ झालं तर निश्चितपणे विदर्भाचं त्या ठिकाणी विकास होईल। त्याचप्रमाणे आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अनेक लोकांनी वेगळ्या आणि पृथक छोट्या छोट्या राज्यांचे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि छोटे राज्य हे कसे विकसनशील होऊ शकतात याची अनेक उदाहरणे आपल्या देशामध्ये आहेत। छत्तीसगड हा मध्य प्रदेशपासून वेगळा झाल्यानंतर छत्तीसगडचा विकास हा फार मोठ्या प्रमाणात झाला। त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशपासून तेलंगणा हा राज्य वेगळा झाल्यामुळे तेलंगणाचा सुद्धा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्यामुळे निश्चितपणे छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते। त्याचप्रमाणे अनेक समित्यांनी सुद्धा अहवाल शासनाला सादर केला होता त्यानुसार, परंतु विदर्भाचं वेगळं होऊ शकलं नाही राज्य। विदर्भासाठी ज्यांना उपमा दिली होती विदर्भवीर भाऊ जामवंतराव धोटे, हे शेवटपर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत वेगळ्या विदर्भासाठी लढले आणि वेगळ्या विदर्भासाठी प्रामाणिक त्यांनी प्रयत्न केले। परंतु मोठ्या राजकीय पक्षांनी त्यांचा आपापल्या पक्षाच्या भरभराटीसाठी आणि विकासासाठी उपयोग करून घेतला आणि वेगळे विदर्भ राज्य त्यांना दिले नाही। तसेच या देशातील मोठे राजकीय पक्ष सुद्धा भाजप, काँग्रेस यासारखे सगळे मोठे पक्ष त्यांनी विदर्भाच्या नावावर केवळ राजकारण केलं आणि वेगळं विदर्भ त्यांनी कधीही दिलं नाही। 2014 साली भाजपच्या एजेंडामध्ये वेगळा विदर्भ ह्या राज्याची त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती की आम्ही आमच्या सत्तेत आल्यावर वेगळं विदर्भ राज्य देऊ आणि तेही सत्तेत आल्यावर 6 महिन्याच्या आतमध्ये वेगळं विदर्भ राज्य देऊ अशा प्रकारची त्यांनी घोषणा आणि आश्वासन या विदर्भातील जनतेला दिलं होतं आणि याच्याच जोरावर 2014 साली ते भरभराटीने आणि फार मोठ्या मताधिक्याने या विदर्भामध्ये निवडून आले। परंतु एकदा ते सत्तेमध्ये आले
आणि मग सत्तेमध्ये असताना सत्ता त्यांची वाढत राहिली, परंतु त्यांनी वेगळं विदर्भ राज्य दिलं नाही आणि कितीदा त्यांना आठवण करून देऊनही त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या राज्याची भूमिका कधीही घेतली नाही. या भाजप पक्षात अनेक असे मोठे नेते होते आणि आहेत ज्यांनी विविध आणाभाका सुद्धा घेतल्या. अनेक लोकांनी मी विदर्भ वेगळं दिल्याशिवाय लग्न करणार नाही अशा प्रकारची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आश्वासने विदर्भातल्या जनतेला दिली, परंतु त्यांनी वेगळं विदर्भ राज्य अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. ही विदर्भाची शोकांतिका आहे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे याच्या मताचेही आम्ही आहोत, परंतु विदर्भाच्या लोकांना रोजगार खूप जास्त मिळत आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आता नकोच असं त्यांचं म्हणणं आहे. या रोजगार संदर्भामध्ये काय मत आहे तुमचं? सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्राच्या नावाखाली आज आपण बघितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या विदर्भाचा आणि त्यातल्या त्यात पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती कशी आहे ही आपण बघितली पाहिजे. जेव्हा या विदर्भातील लोक कुठल्या कामासाठी महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईला जातात, तेव्हा येथील एकूण परिस्थिती जी असते ती इथल्या व्यक्तीकडे अशा आषाढभूत नजरेनं बघत असते की जणू काही या विदर्भातील लोकांचा जन्म हा आत्महत्या करण्यासाठीच झाला. अशा प्रकारची केविलवाणी स्थिती ही विदर्भातील जनतेची झालेली आहे आणि याचं मूळ कारण हेच आहे की वेगळं विदर्भ राज्य होऊ शकलं नाही. या ठिकाणी विदर्भामध्ये आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारचे मोठे कारखाने नाहीत. जे काही 1-2 कारखाने होते, जसं की स्थानिक नागपूरला लागून बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनी असेल, मोरारजी कंपनी असेल, टेक्सटाईल कंपनी, ह्या सगळ्या कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे येथे रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे. या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने या ठिकाणचा तरुण हा बेरोजगार आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकास सुद्धा त्यामुळे या ठिकाणी होऊ शकलेला नाही आहे. नागपूर हे शहर जे आहे यामध्ये सर्व भाषीय लोकांचा पगदंड आहे. इथे इतर राज्यातून आलेले बरेचसे लोक या ठिकाणी स्थान मांडून बसलेले आहेत. इथल्या विदर्भातल्या आणि त्यातल्या त्यात नागपूरच्या परिसरातल्या लोकांची एक विशेषता असे आहे की इथले लोक साध्या स्वभावाचे आहेत आणि इतर राज्यातून आलेले लोक या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला व्यवसाय वाढविलेला आहे आणि त्यांच्या तुलनेत कुठेतरी आपला विदर्भातला तरुण वर्ग हा जो आहे याच्या तोंडचा घास हिसकावला जात आहे आणि बाहेरून आलेले परप्रांतीय जे आहेत या ठिकाणी गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहाने काम करून ते त्यांचा विकास करून घेत आहेत आणि याला प्रशासन सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. इथल्या स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याऐवजी बाहेरून आलेल्या परप्रांतीयांच्या फेवरने इथलं प्रशासन काम करतो आहे आणि त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. कंपॅरेटिव्हली त्या आपल्या इथल्या विदर्भातल्या लोकांना मिळत नाही. हा पण एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे की इथल्या तरुणाला काम मिळत नाही आणि बाहेरून आलेल्या लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामधंद्याला त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. माझी जी उमेदवारी आहे ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि ही जी पार्टी आहे, हा जो पक्ष आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1940 साली नागपूर येथे स्थापन केलेला पक्ष आहे. मला या पक्षाच्या वतीने निवडून दिलात तर आमची प्राथमिक जबाबदारी ही वेगळ्या विदर्भाची तर राहणारच आहे. त्यातल्या त्यात इथल्या तरुण वर्गाला कशा प्रकारे रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील. या ठिकाणी विदर्भामध्ये विविध उद्योगधंदे कसे उभारले जातील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. इथल्या शिक्षणाचा दर्जा जो आहे, आरोग्याचा विषय असेल त्याकडे पण प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल आणि इथली बेरोजगारी कशी कमी होईल आणि स्थानिक लोकांना कशा प्रकारे रोजगार जास्तीत जास्त मिळेल. जो रोजगार आज परप्रांतीयांनी विदर्भातल्या तरुणांच्या हातातून हिसकावून घेतला आहे तो इथल्या स्थानिक लोकांना कसा प्राधान्याने मिळण्यात येईल किंवा त्यांचा विकास कसा साधता येईल या उद्योगधंद्याच्या माध्यमातून याकरता प्रयत्न करण्यात येईल. इथे शेतीपूरक उद्योगधंदे जे आहेत ते स्थानिक वर्गाला कसे मिळता येईल आणि त्याच्याकरता लागणारा अर्थसहाय्य, अर्थपुरवठा किंवा कर्ज असेल हा सोप्या पद्धतीने इथल्या तरुण वर्गाला कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितपणे आम्ही ते करून दाखवणार. नागपूरच्या मतदारांना काय अपील करू इच्छिता? 10 नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये येत्या 19 एप्रिलला शुक्रवारला सकाळी 7 ते 5 या काळामध्ये निवडणूक होत आहे. मी विदर्भातील जनतेला एवढीच अपील करेन की आपण भरघोसपणे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट संतोष लांजेवार उमेदवार म्हणून उभा आहे. माझा नंबर
मशीनच्या पहिल्या मशीनच्या क्रमांक 15वर आहे आणि माझे चुनाव चिन्ह शेअर आहे. तर आपण प्रचंड बहुमताने शेअरची बटन दाबून आपण मला विजयी करा. धन्यवाद.